ट्युशनसाठी लागणारा खर्च हे आपल्याला आपल्या आईवडिलांच्या कमाईसोबतच आपणही काहीतरी त्यांना मदत करायला हवी। त्या अनुषंगाने मी वयाच्या 14व्या वर्षापासूनच यागिकीचं जे शिक्षण घेत होतं त्याचं प्रॅक्टिकल अप्रोच करता करता दक्षिणेच्या माध्यमातून मी कमवत होतो। काही लोक असंही म्हणत असे की सीए काय करत बसलास तू, या यागिकीच्या व्यवसायामध्ये सुद्धा चांगली कमाई आहे। तर काही नातेवाईक असं सुद्धा म्हणत असे की एका लाईफला एक पूर्ण एक बाउंड्री आखायची, या बाउंड्रीच्या बाहेर स्वतःला जाऊ द्यायचं नाही जमत असलं ते इथंच सोडून द्यायचं। आई वडिलांनी मला सांगण्यास सुरुवात केली की आता खूप झाला आनंदा, 6 वर्ष झाले आहेत, तू फक्त सीए फायनलच करत आहेत। एकेकाळी अकाउंटन्सीमध्ये 12वी विषयात 96 मार्क असणारा तू अकाउंट्समध्ये तुला पास होण्यापुरते 40 मार्क येत नाही। मी जेव्हा रिझल्ट बघितला तेव्हा मित्रांनी फक्त फोनवर एवढंच संभाषण सांगितलं की दायमा जी कि पंडित जी के साथ तुम्हारी और एक डिग्री लग चुकी है, सीए पंडित आनंद दायमा बोल के तुम कार्ड छपवाना शुरू कर दो या नेम प्लेट लगवा दो। सीएचे सलग 13 अटेम्प्ट फेल झालो, पण आपण सीए होणार असा पक्का मनाशी निर्धार ठेवू नये। प्रचंड मेहनत घेऊन परिश्रम घेऊन मी माझी वाटचाल पुढे सुरू ठेवली आणि आपण सीए पूर्ण करून दाखवायचंच या अनुषंगाने मी पुढील प्रवास सुरू केला। प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तब्बल 10 वर्षानंतर मी सीएचं टार्गेट कंप्लीट करून सीए पूर्ण केलं आणि ज्यावेळेस माझा निकाल हाती आला आणि आईवडिलांना जेव्हा हा निकाल सांगितला तेव्हा त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू पाहून मनाला एक समाधान वाटलं। आणि अभ्यासाच्या जोरावर म्हणा किंवा परिश्रमाच्या जोरावर तुम्ही तुमचं कोणतेही यश पूर्ण करू शकता ही मनाशी खात्री वाटली। तर 10 वर्षाच्या या परिश्रमात किंवा प्रिपरेशनमध्ये म्हणा, यागिकी म्हणजे एक भटजींचं काम करून सुद्धा मी माझं सीएचं प्रिपरेशन किंवा अभ्यासक्रम हा पूर्ण केला आणि तब्बल 10 वर्षानंतर मी माझं टार्गेट हे यशाचं शिखर पूर्ण केलं। नमस्कार, मी आनंद दायमा, मी मूळचा नगरचाच। माझ्या या गणवेशात पाहून तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटेल, कारण यागिकी म्हणजे भटजीच्या कार्यासोबतच मी सीएचं शिक्षण पूर्ण केलं आहे। मूळचा नगरचा राहणारा मी, घरची परिस्थिती जेमतेम। वडील माझे एका कापड दुकानात कॅशियरचं म्हणून काम करत होते, आई घरचं शिवणकाम करत होती। मराठी माध्यमातील शाळेतून अभ्यासक्रमातून शिकतानाच इयत्ता 7वीमध्ये मला वडील आमच्या गुरुजींकडे घेऊन गेले। इयत्ता 7वीमध्येच असताना एकदा गुरुजींकडे जेव्हा मला घेऊन गेले तेव्हा यागिकीचं शिक्षण मला घ्यायचं आहे हे मला काहीच माहीत नव्हतं, पण तरीही वडिलांसोबत गेल्यानंतर गुरुजींनी मला जे मराठी माध्यमात किंवा शाळेतील असेंब्ली म्हणा तुम्हा किंवा प्रार्थनेच्या वेळी जे श्लोक वगैरे म्हणून घेतात त्या अनुषंगाने तेवढे पाठ करून मी जे त्यांना वधवून सांगितले, तर उच्चारातील स्पष्टता बघून त्यांनी मला यागिकीचं शिक्षण देण्यास होकार दिला। यागिकीचं शिक्षण जेव्हा माझं तेव्हा यामध्ये नेमकं काय करायचंय, मला इथे का घेऊन आलेत हे मला काहीच कल्पना नव्हती। घरी आल्यानंतर वडिलांनी जेव्हा आजोबांच्या प्रमाणे किंवा घरातील इतर नातेवाईकांनी ज्याप्रमाणे यागिकीचं काम करतात ते सांगितल्यानंतर थोडी थोडी त्यामधील मला रुची वाढू लागली आणि यागिकीचं शिक्षण पुढे घेण्यात आलं। यागिकीचं शिक्षण हे मी पूर्ण घेतलं नसून शाळेसोबतच हे पूर्ण कसं करायचं हे मला नवलच वाटत होतं, कारण 11 ते 5 हा शाळेचा जो टाईम असायचा तो पूर्ण करून रात्री शाळेतील गृहपाठ संपवून देवपूजा वगैरे सगळं उरकून संध्याकाळचे 3 ते 4 तास हे मी गुरुकुलात जाऊन यागिकीचं शिक्षण घेत होतो। 4 वर्षे पूर्ण त्यांच्याकडे शिक्षण घेऊन स्तोत्र वगैरे सगळं वधवून आणि त्याचप्रमाणे तेथील शिक्षण घेता अभ्यासातील जी माझी स्किल होतं किंवा कौशल्य होतं हे ॲव्हरेजवरून अबोव ॲव्हरेज किंवा तुम्ही एक स्कॉलर म्हणून म्हणता शालेय शिक्षणातही माझी गुणवत्ता वाढत गेली आणि त्याच अनुषंगाने 4 वर्षानंतर आपल्याला पुढे काय करायचं, यागिकी शिक्षणासोबत वडिलांनी जशी तंबी दिली होती की शिक्षणही महत्त्वाचं आहे, तर 10वी नंतर पुढे काय घेणार या अनुषंगाने मला एक प्रश्न पडायचा नेहमीच। अबोव ॲव्हरेजपासून स्कॉलर पुढे जात असताना सायन्सचा खर्च हा आपल्याला परवडणार नाही, कारण घरची परिस्थिती आपली जेमतेम असल्यामुळे सायन्सचा खर्च हा आपल्याला परवडणार नाही आणि आर्ट्सबद्दल त्या काळात जी लोकांचा समज असायचा की आर्ट्समध्ये गेल्यानंतर तुम्ही कला क्षेत्रात तुम्ही काय करणार हे आपल्याला जमत नाही, लोक काय म्हणतील, त्या अनुषंगाने मी कॉमर्सच घ्यायचं ठरवलं। पण आपली गुणवत्ता ठरवून कॉमर्समध्ये एक उच्च शिक्षणच घेण्याचा माझा निर्धार होता। तर कॉमर्समध्ये त्या काळी म्हणा किंवा आताही म्हणा सीए हे एक फार मोठं नाव होतं आणि तो एक गैरसमज म्हणा किंवा एक समज म्हणा। सीए हा कॉमर्सच्या शिक्षात एक डेव्हलपमेंटचा फॅक्टर म्हणा किंवा एक प्रेस्टिजियस कोर्स होता तो त्या काळी आणि आजही सुद्धा। तर सीए करायचा हा निर्धार मी ठरवला आणि एक समज असा असायचा लोकांचा की सीए केल्यानंतर केवळ एका सहीपुरतं त्याला भरपूर पैसेही भेटतात, घर खर्चाची परिस्थिती सुद्धा भागवायची होती आणि सीएचा अभ्यासक्रम पाहता त्याला लागणारी जी फी आहे ती पण आपल्याला परवडेल, आपल्या घर खर्चात परवडेल अशी एक अनुषंगा होती माझी।
आणि सी एबद्दल मी जी माहिती जमा करण्याला सुरुवात केली की सी एचा कोर्स किती वर्षाचा असतो हा आणि कसा करायचा, किती त्याला फी लागणार, प्रायव्हेट ट्युशनसाठी किती खर्च लागणार, तोही माहिती जमा करण्यास मी सुरुवात केली. 10वीला 80 ते 83% असताना आपल्याला कॉमर्समध्ये ॲडमिशन मिळणार याची तर खात्री होतीच आणि ॲडमिशनही तशी घेतली. पण 11वीला आत्तापर्यंतचं शिक्षण जे मराठी माध्यमातून झालं आहे, यापुढे आपल्याला सी-एचा हा कोर्ससुद्धा आपल्याला पूर्ण इंग्लिश माध्यमात करायचा आहे, हे मला ठाऊक होतं. तर 11वीला इंग्लिश मीडियममध्ये ॲडमिशन घेताना सी-एचा अभ्यासक्रमाचा पाया आत्तापासूनच बसवावा, अशी माझी कल्पना होती. सी-एबद्दल पूर्ण माहिती काढल्यानंतर 12वी उत्तीर्ण केल्यानंतर, चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केल्यानंतर सी-एसाठी मी ॲडमिशन घेतली. ॲडमिशन घेतल्यानंतर सी-एची पहिली पायरी जी म्हणता तुम्ही, की सी-ए CPT किंवा सी-ए फाउंडेशन आहे, यासाठी लागणारा जो खर्च किंवा प्रायव्हेट ट्युशनचा खर्च, यामध्ये सुद्धा शिक्षकांनी किंवा समाजातील लोकांनी केलेली मोलाची साथ ती पाहता सी-ए CPTसाठी किंवा सी-एची तयारी मी सुरू केली. आणि ही तयारी सुरू करत असताना ज्या गणवेशात तुम्ही मला पाहत आहेत, ती वयाच्या 14व्या वर्षापासून म्हणजे इयत्ता 7वी पासूनच जी मी याज्ञिकीचा किंवा भटजींचा जे मंत्रपठणाचा जो कोर्स म्हणा किंवा जी विद्या म्हणा जी आत्मसात करत होतो, त्या विद्येला जोडच त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन म्हणून पूजापाठ, कर्मकांड हे कार्यसुद्धा मी सी-एच्या अभ्यासक्रमासोबत म्हणा किंवा 10वी-12वीच्या अभ्यासक्रमासोबतच सुरू करण्यात येत होतं माझं. म्हणून सी-ए करता याज्ञिकीचंही माझं काम घरखर्च चालवण्यासाठी चालूच असे. तो आजही चालूच आहे. तर सी-एच्या CPTसाठी जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा CPTचा अभ्यासक्रम हा पूर्णपणे इंग्रजी माध्यमातून होता. सी-ए CPTमध्ये ज्यावेळेस मी सुरुवात केली, सी-एमध्ये ॲडमिशन जेव्हा घेतलं, तेव्हा सी-एसाठी लागणारा जो खर्च होता की प्रायव्हेट ट्युशनसाठी लागणारा खर्च, हे आपल्याला आपल्या आईवडिलांच्या कमाईसोबतच आपणही काहीतरी त्यांना मदत करायला हवी. त्या अनुषंगाने मी वयाच्या 7वीपासूनच 14व्या वर्षापासूनच याज्ञिकीचं जे शिक्षण घेत होतं, त्याचं प्रॅक्टिकल अप्रोच करता दक्षिणेच्या माध्यमातून मी कमवत होतो. आणि यासोबतच ओव्हर द इयर्स जेवढे मी काम केले, यातील काम बघून समाजातील प्रतिष्ठित लोकांनी म्हणा किंवा शिक्षकांनी म्हणा जी साथ दिली, सी-ए फाउंडेशनसाठी लागणारा जो क्लासेसचा खर्च आहे किंवा ज्या क्लासेसमधनं मी हा करिक्युलम पूर्ण केला, तेथील सरांनी सुद्धा मला जे सहकार्य केलं फीमध्ये म्हणा, की ती फीमधली सवलतसुद्धा माझ्या या प्रोफेशनमध्ये, याज्ञिकीच्या प्रोफेशनमध्ये पाहूनच त्यांनी मला ही सुरुवात केली. आणि पण सुरुवात करण्यासोबतच त्यांनी एक तंबीसुद्धा दिली, की हा सी-एचा जो कोर्स आहे, तो तुम्ही ऐकलातच असेल का हा सोपा नाही आहे. याज्ञिकी करण्यासोबत तुम्हाला जमेल का, हे तुम्ही दोन्ही मॅनेज करणं कसं कराल, हे तुम्ही तुमच्या अनुषंगाने ठरवून टाका. कारण दोन्हीही करणं सोपे नसते, हे सगळेच लोक मला आधीपासून सांगायचे. तरीही आपण करू शकतो हा निर्धार मनात ठेवून मी CPT फाउंडेशनसोबतच, याज्ञिकीसोबतच CPT फाउंडेशनला सुरुवात केली. क्लासेस पूर्ण झाले, CPTची परीक्षा दिली, पण पहिल्याच प्रयत्नात मला यश आलं नाही. हे माझ्या आयुष्यातील पहिलं अपयश होतं. पण जे ओव्हर द इयर्स ऐकत आलो आहेत, की सी-एची परीक्षा ही सोपी नाही, पहिल्या प्रयत्नात कोणी लवकर मुलं पास होत नाही, ते मनाशी धरून पहिलं अपयश आहे असं पचवून मी दुसरी परीक्षा दिली आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण झालो. यानंतर मला एक कल्पना येत गेली, की इंग्रजी माध्यमातून अभ्यास करताना जी बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसते, ती आपल्याला दुसऱ्या प्रयत्नात होत आहे, असं मनाशी ठरवून पुढील तयारीला सुरुवात लागलो. सी-ए CPT नंतर IPCC म्हणून किंवा इंटर म्हणून हा दुसरी लेवल असते सी-ए करिक्युलमची, त्याला सुरुवात झाली. त्याच्यासाठी सुद्धा क्लासेसची किंवा ट्युशनची जी फी आहे, ती पुण्याला न जाता, पुण्याचा खर्च हा परवडणार नाही हे ग्राह्य धरून मी नगरमध्येच त्याला सुरुवात केली. आणि CPTप्रमाणेच नगरमध्ये असणाऱ्या क्लासेसमधील सरांनी किंवा शिक्षकांनी मला यथोचित सहकार्य केलं. फीमध्ये सवलत म्हणा किंवा याज्ञिकीसोबतच हे काम करून सुद्धा तू क्लासेस पूर्ण कसं करणार किंवा अभ्यास पूर्ण कसं करणार, हे भागवून त्यांनी मला यथोचित सहकार्य केलं. IPCCचे इंटर लेवलचे क्लासेस पूर्ण केल्यानंतर IPCCची जेव्हा एक्झाम आली, तेव्हा ती एक्झाम दिल्यानंतर सुद्धा मनात अशी शाश्वती नव्हती, की आपण ही परीक्षा पास होणार. कारण जसं पहिलं अपयश आलं, तसं कन्सेप्च्युअल क्लिअरिटी नसल्यामुळं मला हे दुसरं अपयश येणार हे गृहीत होतं. म्हणून मी पहिलं अपयश IPCCच्या इंटर लेवलला पहिलं अपयश आल्यानंतर दुसऱ्या परीक्षेला सुरुवात केली. पण माझं एक पॉईंट ऑफ व्ह्यू असा होता, की प्रत्येक परीक्षा झाल्यानंतर रिझल्टमध्ये जेवढा गॅप असतो, या गॅपमध्ये मला याज्ञिकीचं, भटजींचं कार्य मला पूर्ण करत असावं लागेल. कारण ओव्हर द इयर्स इतके यजमान लोक म्हणा किंवा इतके लोकांनी मला जे सहकार्य केलं आहे, त्यांचे कामं म्हणा, घरखर्च भागवण्यासाठी म्हणा, घरात सहकार्य करण्यासाठी म्हणा, हे काम मला करावंच लागत असेल. म्हणून एक्झामपासून ते रिझल्टपर्यंतचा पिरियड हा मला अभ्यासाला डेव्होट न करता हे मला काम करावंच लागत असे. तर इंटर IPCC लेवलची एक्झाम दुसऱ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाल्यानंतर जी 3 वर्षाची आर्टिकलशिप आहे, ती सुद्धा मी नगरमध्ये पूर्ण केली आणि
माझ्या या याज्ञिकीच्या व्यवसायासोबत असणारी जोड ही सगळ्या शिक्षकांना, समाजातील सगळ्या लोकांना माहीत असल्यामुळे त्यांचाही मला सहकार्य भेटला. IPCCच्या प्रोफेशनल लेवलमध्ये मॅनेज होताना याज्ञिकीसोबत प्रोफेशनल जे वर्क्स आहेत, प्रोफेशनल डेव्हलपमेंट जे स्किल आहे तेही मी आत्मसात करत गेलो. डेव्हलपमेंट जसं माझं होत गेलं आर्टिकलशिपसोबत, त्याचप्रमाणे सेल्फ कॉन्फिडन्स जसं मी डेव्हलप केलं त्याचप्रमाणे आपल्यालाही जर सेल्फ कॉन्फिडन्ससाठी काही डेव्हलपमेंटची आवश्यकता भासली किंवा काही गरज भासली, जो स्किल्स या ॲपच्या माध्यमातून आपणही त्याचं सहकार्य घेऊ शकता. ओव्हर द इयर्स आर्टिकलशिप पूर्ण झाल्यानंतर जेव्हा फायनलचा अटेम्प्ट सुरू झाला तेव्हापासून माझी खरी स्ट्रगलची जर्नी सुरुवात झाली. कारण तब्बल 2015 पासून 2021 पर्यंत 6 वर्षाच्या या 13 अटेम्प्टच्या जर्नीमध्ये मला किती अपयश आलं याबद्दलची खरी गोष्ट ही सुरुवात होण्यात आहे. 2015 पासून CA फायनलची जी मी फायनलची परीक्षा देण्यास सुरुवात केली, यानंतर ओव्हर द इयर्स 6 वर्षे जे मला अपयश आलं, या अपयशामध्ये सुरुवातीला 2-3 वर्ष आपल्याला काही वाटण्यात येत नाही, कारण हे टफ एक्झाम आहे किंवा खूप मेहनत घ्यावी लागते, त्यामुळे काही वाटण्यात येत नाही. परंतु ओव्हर द इयर्स जेव्हा आपल्याला एक फेल्युअर पुन्हा पुन्हा येत असतं, तेव्हा मनातील जे आपण मेंटल कॉन्फिडन्स म्हणा किंवा मेंटल प्रेशर म्हणा तो वाढत जातो. लोकांचे म्हणणे, नातेवाईकांचे टोमणे, मित्रांचे बोलणे हे मनात लागत असतं. याज्ञिकीचं शिक्षण घेताना किंवा काम करत असताना मी माझ्यापेक्षा लहान असलेल्या मोठ्या असणाऱ्या लोकांचे किंवा मुलांचे लग्न लावत असे. एक वेळ अशी आली की मी माझ्यासोबतच्या मुलांचे मी लग्न लावत असे, आणि आता एक वेळ अशी येत गेली की मी माझ्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या मुलांचे सुद्धा लग्न लावतो. याच लग्न कार्यात जाताना लोक मला नेहमी मी CA करत आहे हे सगळ्यांना माहीत असल्यामुळे सगळे लोक मला विचारत होते की तू CA कधी होणार, तुझं CA कुठपर्यंत आलाय. काही लोक मला असंही म्हणत असे, आता तुझंच लग्नाचं वय चालू आहे, कुठपर्यंत तू लोकांचे लग्न लावणार, आता तूही लग्न करून टाक. काही लोक असंही म्हणत असे की CA काय करत बसलास तू, या याज्ञिकीच्या व्यवसायामध्ये सुद्धा चांगली कमाई आहे, ते सोडून हे पूर्ण कार्य कर. तर काही नातेवाईक असं सुद्धा म्हणत असे की एका लाईफला पूर्ण एक बाउंड्री आखायची, या बाउंड्रीच्या बाहेर स्वतःला जाऊ द्यायचं नाही जमत असलं ते इथंच सोडून द्यायचं. असे लोकांचे वेगवेगळे बोलणे ऐकून सुद्धा मनाशी निर्धार ठेवून की आपण CA करायचं आहे, आई वडिलांचं स्वप्न करायचं. ओव्हर द इयर्स मला आई वडिलांकडनं कधीही काही बोलणं ऐकण्यात आलं नाही की माझं CA पूर्ण झालं नाही. पण 6 वर्षाच्या या अथक परिश्रमानंतर शेवटच्या 2 वर्षात जेव्हा आई वडिलांनी मला सांगण्यास सुरुवात केली की आता खूप झाला आनंदा, 6 वर्ष झाले आहेत, तू फक्त CA फायनलच करत आहेत, ओव्हर द इयर्स 12 वर्ष तू पूर्ण केले आहेत, पण CA फायनल हे तुझ्याने का होत नाही. एकेकाळी अकाउंटन्सीमध्ये 12वी विषयात 96 मार्क असणारा तू अकाउंट्समध्ये तुला पास होण्यापुरते 40 मार्क येत नाही, हे असं का चालू आहे. असं चालणार नाही, तुला एक ठोस पाऊल उचलावं लागेल. ते मनाशी धरून आयुष्यात पहिल्यांदा CA करिक्युलम विषयी तेव्हा अश्रू आलं की नाही, आपल्याला काहीतरी खरं आता करून दाखवायचं आहे. हे मनाशी निर्धार ठेवून वयाच्या 28व्या वर्षी शेवटच्या अटेम्प्टात पाठ्यक्रमात किंवा अभ्यासक्रमात म्हणता CA करिक्युलममध्ये ओल्ड सिलेबसचा जुन्या अभ्यासक्रमाचा शेवटचा अटेम्प्ट असताना शेवटची परीक्षा देऊन मनाशी निर्धार ठेवून डिसेंबर 2021ची परीक्षा देऊन मी जेव्हा नगरला आलो तेव्हा मनाशी ठरवलं, आत्ता नाही झालं तर मोठा गॅप घेऊन आता पूर्ण करूयात. कारण ओव्हर देअर इतकी वर्ष झालेत, लोक इतकी बोलायला लागलेत, मानसिक संतुलन सुद्धा बिघडायची तयारी झाली आहे, मेंटल प्रेशर यायला लागलेत, लोक काय म्हणतील, घरची परिस्थिती सांभाळायची आहे, हे सगळं मॅनेज करून शेवटची परीक्षा देऊन मी ॲज युज्युअल परीक्षेनंतर मी याज्ञिकीचं काम सुरू ठेवलं. फेब्रुवारी 2022मध्ये 10 फेब्रुवारीला जेव्हा माझा रिझल्ट आला, गणपती बाप्पांच्या देवळात मी जेव्हा रिझल्ट बघितला तेव्हा मित्रांनी फक्त फोनवर एवढंच संभाषण सांगितलं की दायमा जी कि पंडित जी के साथ तुम्हारी और एक डिग्री लग चुकी है, CA पंडित आनंद दायमा बोल के तुम कार्ड छपवाना शुरू कर दो या नेम प्लेट लगवा दो. तेव्हा अक्षरशः इतका आनंद झाला. घरी पळत गेलो, आई वडिलांना रिझल्ट सांगितला. अक्षरशः मी सोडून घरातील सगळी जण 10 वर्ष शेजारच्यांशी जी मी बोललो नाही ते सुद्धा घरी येऊन त्यांच्या डोळ्यातले आनंदाश्रू पाहून इतका आनंद झाला. आणि 10 वर्षाच्या अथक कष्ट परिश्रमाच्या जोरावर आपण हे साध्य केलं याचा एक वेगळाच आनंद झाला. आणि माझ्याप्रमाणेच या स्टोरीच्या माध्यमातून म्हणा किंवा बाकींच्या स्टोरीच्या माध्यमातून म्हणा लोकांना जी प्रेरणा मिळेल त्यांना एकच सांगू इच्छितो की प्रामाणिक परिश्रम, प्रामाणिक कष्ट हे आपल्या हाती आहे. नशीब आपल्या हाती नसलं तरी चालेल, पण प्रामाणिक कष्ट जर केलं तर नशीब हे नक्कीच साध्य देते. आणि कामात सातत्य राखा आणि अथक परिश्रमाच्या जोरावर जे काही अपयश येईल त्याला तोंड देऊन पुढे निघत राहा. सहनशीलता, पेशन्स हे नक्की ठेवा. कारण CAचा लॉंग फॉर्म खूप जण हे नेहमी सांगत असतात. C फॉर कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य राखा, आणि A फॉर ॲप्लिकेशन, जे काम करणार आहेत त्याची कन्सिस्टन्सी सातत्य राखत सुद्धा त्याचा ॲप्लिकेशनमध्ये योग्य सदुपयोग करा. ही मनात
हे मनात कल्पना ठेवून माझ्या या स्टोरीच्या माध्यमातून लोकांना जी काही ज्ञान भेटेल किंवा लोकांना जी काही उत्स्फूर्तता भेटेल त्या हिशोबाने मी इथं माझ्या स्टोरीची सांगता करतो आणि जोश टॉकनी याबद्दल मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो. जर तुम्ही या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आला आहात तर तुम्हीही माझ्यासारखे मोटिवेट झाले आहात. इतक्या इन्स्पिरेशनल स्टोरीज ऐकल्यानंतर तुम्हाला नाही वाटत तुम्ही एक पाऊल टाकलं पाहिजे तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी? कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी इम्पॉर्टंट असतं इंग्लिशमध्ये बोलता येणं. आपल्याकडे बरेच स्किल्स असतात पण इंग्लिशमध्ये बोलता येत नसल्यामुळे आपण आपले स्वप्न पूर्ण नाही करू शकत. आणि या गोष्टीवर जर आपण काम करायला गेलो तर आपल्याला वाटतं की आपल्याकडे वेळच नाहीये किंवा वेळ निघून गेली आहे. पण जर का मी तुम्हाला बोललो इट इज पॉसिबल, तर जोश स्किल्स घेऊन आलाय स्पोकन इंग्लिश मराठी कोर्स. एक असं वातावरण जिथे तुम्ही तुमच्यासारख्या हजारो लोकांबरोबर घरात बसून फ्लुएंटली इंग्लिश बोलायला शिकू शकता. तर आजच ॲप इन्स्टॉल करा आणि फ्री ट्रायलचा लाभ घ्या. जोश टॉक्स आता स्पॉटिफाय एक्सक्लुझिव्ह पॉडकास्ट आहे. आमच्या टॉक्सची ऑडिओ आवृत्ती फक्त स्पॉटिफायवर उपलब्ध असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जोश टॉक्स पॉडकास्टला फॉलो करू शकता आणि अशा आणखी प्रेरणादायी कथा ऐकू शकता फक्त स्पॉटिफायवर. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.